आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, गणपतीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बघा, हे अत्यंत महत्त्वाचे प्रभावी असे गणपतीचे दिवस असतात। गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी हे दिवस जे आहेत, हे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर बघा, जर तुमच्या जीवनामध्ये खूप गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल, खूप काम करून खूप मेहनत करून देखील तुम्हाला हवा तो मोबदला त्याचा मिळत नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं। पण बघा, आपण खूप कष्ट करतो एखाद्या गोष्टीसाठी, व्यवसायासाठी आपल्या, किंवा एखादं काही काम असेल त्यामध्ये आपण पूर्ण आपलं 100% देत असतो, पण आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळत नाही आणि मग आपली निराशा होते। त्यामुळे बघा, तुम्ही या गणपतीच्या 10 दिवसांमध्ये नक्कीच हा उपाय करून बघा। जरी तुमच्याकडे पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, घरात सतत आजारपण असेल, किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल, व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होत नसेल, पैसा टिकत नसेल, किंवा घरामध्ये भांडण तंटे असतील, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, किंवा एखादी तुमची खूप मोठी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे, त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। या 10 दिवसांमध्ये, म्हणजे आता गणेश चतुर्थीपासून, गणेश चतुर्थी काल होती, तर गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। अनंत चतुर्दशी दिवशी केला तरीही चालेल, किंवा या 10 दिवसात गणपतीच्या तुम्ही केला तरी चालेल। कुठल्याही मंगळवारी करा, कुठल्याही गुरुवारी करा, या दिवसांमध्ये चालेल, किंवा कुठल्याही वारी करा। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हा कधीही करू शकता उपाय। तर तो उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे। खूप साधा सोपा उपाय आहे। बघा, हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुपारीला खूप महत्त्व आहे। आपण प्रत्येक पूजनामध्ये सुपारीही घेत असतो। प्रत्येक पूजन हे सुपारीशिवाय अपूर्ण आहे। आपण सुपारीचं पूजन गणपती बाप्पा म्हणून करत असतो, आणि गणपतीला सुपारी ही अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे बघा, प्रत्येक पूजनामध्ये सुपारी ही असतेच असते। त्यामुळे बघा, हा आपल्याला उपाय जो करायचा आहे तो सुपारी घेऊन करायचा आहे। एकच सुपारी फक्त त्यासाठी लागणार आहे। तुम्ही चांगली नवीन सुपारी आणा, कुठेतरी उपायासाठी वापरलेली, किंवा आधी कुठेतरी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका। शक्यतो नवीन सुपारी आणा, आणि फक्त एक सुपारी आपल्याला लागणार आहे। बऱ्यापैकी मध्यम आकाराची ही सुपारी असावी, अगदी छोटी पण घेऊ नका। मध्यम आकाराची, थोडी मोठी असली तरी चालेल। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल त्या दिवशी सकाळी उठा लवकर, व्यवस्थित स्नान वगैरे करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ही सुपारी घ्यायची आहे। तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता, किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता दिवे लागणीच्या वेळेला। फक्त आधी दिवा प्रज्वलित करायचा। कुठलीही पूजा किंवा कुठलाही उपाय अग्नीच्या साक्षीनेच करायचा, त्यामुळे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा देवघरामधला। सुपारी घ्यायची, एखादी डिश घ्या, तामण घ्या, त्यामध्ये सुपारी ठेवा, दूध घ्या, पाणी घ्या। 21 वेळा आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे। ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असं म्हणत 21 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, हाच मंत्र बोलत। आणि आपल्याला असा हा सुपारीवर अभिषेक करून सुपारी जी आहे ती कोरडी करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, आपल्याला पानं घ्यायची आहेत, जी विड्याची पानं असतात ती घ्यायची आहेत। जोडी घ्यायची पानाची, ती देवघरामध्ये अशी पानं जी आहे जोडी ती ठेवायची। जी आपली गणेश मूर्ती असते तिथे तुम्ही समोर ठेवली तरी चालेल देवघरामध्ये, किंवा देवघराच्या समोर एखादा छोटासा पाट ठेवून किंवा डिश ठेवून त्यावरती असा ही जी पाने आहेत ती तुम्ही ठेवायची आहे। त्या पानावरती थोड्या अक्षता ठेवायच्यात। अखंड असे तांदूळ असावेत, तुकडा तांदूळ नसावेत, आणि तांदूळ ठेवून त्या तांदळावर हळद कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर जे अभिषेक घालून घेतलेली सुपारी आहे, जी कोरडी करून घेतलेली आहे आपण, ती त्या तांदळावरती ठेवायची आहे आपल्याला। त्या सुपारीवर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। शक्य असेल तर एखादं लाल फूल तुम्ही वाहून घ्या। एक गोष्ट लक्षात घ्या, पानं ठेवत असताना त्याचं देठ जे आहे ते देवाकडे करायचं आहे, आपल्याकडे नाही। तर अशा प्रकारे त्यावरती सुपारीवर एखादं फूल, लाल फूल तुम्ही वाहून घ्या। शक्य असेल तर जास्वंदीचं फूल वाहा। त्यानंतर आपल्याला सुपारीवर हळद कुंकू वाहून घेतल्यानंतर मनोभावे गणपती बाप्पांना
नमन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि हात जोडायचे आहेत. तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. समजा तुमचा व्यवसाय चालत नाही आहे आणि व्यवसाय माझा व्यवस्थित चालू द्या, त्याचबरोबर भरपूर पैसा येऊ द्यात, धनप्राप्ती होऊ द्यात, अशी तुम्हाला इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे. आणि लवकरात लवकर ही माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. किंवा ज्या कुठल्या इच्छेसाठी तुम्ही हे करत आहात ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे तिथे. त्यानंतर ही जी सुपारी आहे ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. तुम्ही 2 तास ठेवा, 1 तास ठेवा, दिवसभर ठेवा तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि काही वेळाने तुम्हाला ती जी सुपारी आहे तिथे ठेवलेली ती उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवायची आहे. तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर त्या चांदीच्या वाटीमध्ये तुम्ही ती सुपारी जी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घ्या तुम्ही आणि त्यामध्ये ही सुपारी जी आहे ती ठेवा. आणि ती वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवताय, दागिने ठेवताय किंवा महत्त्वाची कागदपत्र असतात तुमची, तिथे तुम्ही ती वाटी ठेवू शकता. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ती वाटी जी आहे ज्यामध्ये सुपारी आपण ठेवलेली आहे ती तिथेच ठेवायची आहे. आणि मंगळवारी, एखाद्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, त्या सुपारीला धूपदीप दाखवायचा आहे. बघा, तुम्हाला हळूहळू अनुभव येईल जेव्हापासून तुम्ही ही जी सुपारी तिथे ठेवलेली आहे, तर त्या दिवसापासून तुम्हाला हळूहळू अशी प्रचिती येईल की जे काही धनप्राप्तीमध्ये अडथळे येत होते ते दूर झालेले आहेत. किंवा ज्या काही अडचणी तुमच्या कामामध्ये येत होत्या तर त्या दूर होताना दिसतील. काहीतरी मार्ग तुम्हाला त्यातून सापडतील. व्यवसायामध्ये पण जर तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, पैसा मिळत नसेल, तर हळूहळू व्यवसाय पण तुम्हाला चांगला चालत आहे आपला किंवा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे हे तुम्हाला जाणवेल. अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील, मार्गी लागताना दिसतील. कारण बघा, आपण या गणपतीच्या दिवसांमध्ये हा प्रभावी उपाय केलेला असल्यामुळे नक्कीच आपल्याला यश हे मिळतेच. कारण प्रत्यक्ष गणपती बाप्पांचा आशीर्वाद, कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तो गणपतीच्या दिवसांमध्ये अवश्य करायचा आहे. तुम्ही कधीही करू शकता. आज व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच देखील करू शकता किंवा तुम्हाला वाटलं मंगळवारी किंवा बुधवारी करायचं आहे, गुरुवारी करायचं आहे किंवा अनंत चतुर्दशीला जरी करायचं असेल तुम्हाला तरीही करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. महिला किंवा पुरुष, अविवाहित महिला, विधवा महिला कोणीही हा उपाय करू शकतात. याला कशाचं बंधन नाही. फक्त महिलांनी पिरियड्समध्ये करू नका. विटाळ असेल किंवा सुतक असेल त्यामध्ये हा उपाय करू नका. आता समजा तुम्हाला काही दिवसांनी वाटले की मला ही सुपारी बदलायची आहे किंवा ती खराब झालेली आहे, तर मनात कसली शंका आणू नका. तुम्ही ती आधीची सुपारी विसर्जित करा पाण्यामध्ये आणि त्यानंतर दुसरी सुपारी घेऊन कुठल्याही मंगळवारी, गुरुवारी तुम्ही हा उपाय पुन्हा करायचा आहे. पुन्हा ती सुपारी जी आहे तुम्हाला वाटीमध्ये ठेवायची आहे. आता बघा, तुमचा प्रश्न असेल की ते पान जे आहे किंवा ज्या अक्षता आपण ठेवलेल्या आणि त्यावर सुपारी ठेवलेली, तर त्या अक्षतांचं काय करायचं? तुम्ही त्या अक्षता तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये पुन्हा मिक्स करायच्या आहेत, टाकून द्यायच्या नाहीत. पानाचा विळा जो आहे तर तो निर्माल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता. अत्यंत अनुभवसिद्ध असा छान उपाय आहे. नक्की करून बघा तुम्ही. नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. इतका हा सोपा साधा उपाय आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा कामातील अडचणी दूर होऊन काम मार्गी लागण्यासाठी हा खूप छान सोपा साधा उपाय आहे. सर्वांनी नक्की करा या गणपतीच्या दिवसांमध्ये. आणि काही जणांना समजा गणपती दिवसांमध्ये जमलंच नाही तर तुम्ही इतर दिवशी कुठल्याही गुरुवारी, मंगळवारी हा उपाय करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल.